परीविषयी आजोबांकडे बोलायचं नाही. आजोबांविषयी परीकडे बोलायचं नाही. परी समोर परी, आजोबांचा भूक लागलीये का तुला? नाही अगं असं काय करतेस? 2 घास खाऊन घे, भूक लागेल. नको, मला नाही खायचंय. बरं बरं, ठीक आहे. मग भूक लागल्यावर सांग हा. हा, परीविषयी आजोबांकडे बोलायचं नाही. काका काय करताय? काम करतोय का बाळा? महत्वाचं काम आहे. काय काम? अगं महत्वाचं आहे. जरा प्लीज मला डिस्टर्ब करू नको. परी आजोबांकडे बोलायचं नाही. आजोबांविषयी परीकडे बोलायचं नाही. काका, हम्म. आजोबांचा कसला विषय? हा? आता तुम्ही म्हणालात ना आजोबांचा विषय. मी काय बोललो? मी फक्त तुला म्हटलं मला डिस्टर्ब करू नकोस. तुम्ही आता बोलत होता. माझं नाव सुद्धा घेतलं, सांगा ना. प्लीज जरा बोलू नकोस ग. महत्वाचं काम करतोय ना. नाही नाही, मला सांगा 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 सांगा. अगं अगं परी, बाळा काय झालं? अहो काय बोललात तुम्ही तिला? अगं मी खरंच काय बोललो नाही. मी आपलं त्या आजोबां बरं बरं, राहू देत. काका काय बोलत होते? आजोबांना काय? अगं ते कसे बोलतात तुला माहितीये ना. काम करत असले की त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही. नाही, तुम्ही मला समजवताय. सगळी मोठी माणसं अशीच असतात, लहानांना काही सांगतच नाही. अगं नाही नाही नाही, मला नाही बोलायचं. आई सुद्धा असंच वागते. मी तिला आजोबांबद्दल विचारलं की ती गप्पा होते. मला का सांगत नाही कोणी? ते आजोबा आईवर ओरडले का? ते कशाला ओरडतील तिला? का नाही सांगत मला? मला नाही बोलायचं कोणाशी. कट्टी 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 अगं परी बाळा, कट्टी. आई यश, हं? नेहाशी बोलणं झालं का? नाही. बंडू काका आल्यावर जे काही झालं त्यामुळे अजूनही अपसेट आहे यश. यश प्लीज तू बस, बस तू. यश, काल तू काकाला जे काही बोललास त्यामुळे नेहा अपसेट आहे का? साहजिकच आहे ना यश. आपल्या माणसाला बोललेलं कोणालाच आवडत नाही. म्हणजे आता इथलंच बघ ना, पप्पा मला सगळ्यांसमोर तुझ्यासमोर काय वाटेल ते बोलतात. ते ऐकून तुला वाईट वाटतं ना. राग तर येतच असेल, पण म्हणून तुझं तुझ्या आजोबांवरचं प्रेम कमी होतं का? नाही ना. अंडरस्टँड वन थिंग यश, कालची परिस्थिती वाईट होती, माणसं नाही. खरं सांगू का, मला ना तुला कसं समजावं कधी कधी कळतच नाही. म्हणजे शब्द सापडत नाही, मला सुचतच नाही काही. मला तुझ्या आईची खूप आठवण येते आज. म्हणजे ती असती तर तिने तुला समजावलं असतं आणि कदाचित तुला तिचं म्हणणं लगेच पटलं असतं. मला काळजी वाटते रे तुझी. खूप काही करावं असं वाटतं तुझ्यासाठी आणि वाईटही वाटतं. आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले. मी कमी पडले म्हणून तर तू असा उदास आहेस ना. असं काही नाहीये काकू. प्लीज तू असं नको वाटून घेऊ, कारण तू तुझ्याकडनं शक्य होईल ते सगळं करतेस. तू म्हणतेस त्याप्रमाणे कालची सिच्युएशनच तशी होती. त्यात तुझी काहीच चूक नाही. तरी माझा मुलगा अपसेट आहेच ना. आणि मुलाला काही त्रास होत असेल ना तर लोक आईलाच दोष देतात यश. तसं काही नाहीये काकू. आय एम फाईन. तुझ्या चेहऱ्यावरून ना तुझ्या मनात काय चाललंय ओळखता येतं मला यश. माझ्यासाठी काम करशील? या. आई म्हणून मी तुला हे सांगते, प्लीज.
तू जाऊन नेहाला भेटशील? काकू आज नको, म्हणजे आजोबा. पप्पांकडे मी बघेन. नेहा तिथे एकटी आहे यश. तू इथे बोलू शकतोयस माझ्याशी. ती तिथे कोणाशी बोलणार आहे सांग मला. ते काही नाही, हे काम तूच केलं पाहिजेस. तू वेळेस तिच्या मनातली अडी दूर केली पाहिजेस. काकू पण आईच्या हक्काने सांगते मी तुला. एवढंही ऐकणार नाहीयेस का माझं? ठीक आहे, मी बोलेन तिच्याशी. येतो. या बंडू काकांना आजोबांबद्दल सगळं माहिती. त्या दिवशी लाईट बंद केल्यापासून घाबरतीये ही मला. वा वा वा, बरंय, पोरांवर धाक असायलाच पाहिजे. काय झालं? बोल ना. ए, काय विचारलं? अगं बोल ना. मला राग आलाय सगळ्यांचा. काय? सगळ्यांवर रागवायला तू काय मोठी झालीस का? काय झालं? मी किती विचारते पण मला आजोबांबद्दल कोणीच काही सांगत नाही. एक तर हिच्यामुळे सगळं खोळंबलंय, त्यात हिच्या नसत्या जाऊ कशा. तुला कसं सांगणार? अगं परी, हे सगळं जे झालंय ना, हे तुझ्यामुळे झालं. वर तुलाच सांगायचं का? माझ्यामुळे? मग काय? तू जन्माला आलीस आणि तुझ्या आईच्या डोक्याला नुसता ताप झालाय, ताप. समजलं? आता सगळं कुठे चांगलं होईल असं वाटत होतं, तर तो म्हातारा गचकला. गचकला म्हणजे चक्कर येऊन पडला, धडपडला. बघितलास ना तू? जे काय असेल ते तू समजून घे ना. ती आमची बोलणी होता होता राहिली. परी, तू नसतीस ना तर हे सगळं झालंच नसतं. पण काय करणार, तुझ्या आईचं नशीबच वाईट ग. तू जन्माला आल्यापासून तुला डायबिटीस, त्यामुळे तू नाजूक. त्यामुळे डोळ्यात तेल घालून तुझ्या आईने तुला जप जप जपलं, लाडावून ठेवलं, लाडावून. आतापर्यंत तुझ्या आईच्या आयुष्यात जे जे काही घडलं ना, ते तुझ्यामुळेच घडलं आणि तेही वाईट घडलं. कळलं? तू पोटात होतीस तेव्हा तुझा बाबा तुझ्या आईला सोडून गेला आणि तू जन्माला आलीस ना तेव्हा दारावरचे देणेकरी वाढले. माहितीये तुला? तुझी आई एकटी कष्ट करती, एकटी. तर कुठे यश भेटला होता तर त्यांचं लग्न होईल असं वाटलं होतं. तर सगळं तुझ्यामुळे मोडलं, तुझ्यामुळे. अगं तुझ्यामुळे तुझ्या आईच्या डोक्याला त्रास झालाय, त्रास. हे बाई, तू ना लवकर मोठी हो आणि लग्न कर आणि तुझ्या आईच्या आयुष्यातनं निघून जा, निघून जा. तरच तुझी आई सुखी होईल.